या व्हिडिओमध्ये आपण 10वी बोर्ड परीक्षेसाठी फॉर्मल लेटर जे लिहितात ते पाहणार आहोत. फॉर्मल लेटर म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला किंवा प्रिन्सिपलला वगैरे जे लिहितात, ज्यांच्यासोबत आपली काही पर्सनल ओळख नाही आहे पण आपलं काहीतरी काम आहे, त्यासाठी जे ॲप्लिकेशन टाईपचे जे लेटर असतात त्यांना फॉर्मल लेटर म्हणतात. आता इथं बघा एक क्वेश्चन दिलेला आहे, मी ते फॉर्मल लेटर लिहायचा क्वेश्चन आहे. राईट अ लेटर. राईट म्हणजे लिहा, लेटर तर कोणतं लेटर लिहायचं? फॉर्मल लेटर आहे प्रिन्सिपलला, कारण प्रिन्सिपलसोबत तुमची काही पर्सनल ओळख नसते. राईट अ लेटर टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल. तुमच्या शाळेच्या प्रिन्सिपलला तुम्ही लेटर लिहा. बघा रिक्वेस्ट टाईपचं लेटर आहे, रिक्वेस्ट. तर काहीतरी करण्यासाठी तुम्ही त्यांचं रिक्वेस्ट करताय. रिक्वेस्टिंग परमिशन. काय कशासाठी रिक्वेस्ट करताय? की परमिशन द्या म्हणून. कशासाठी परमिशन द्यायची आहे? टू जॉईन द स्कूल ट्रिप. शाळेची सहल जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होण्याची परमिशन मागायची आहे तुम्हाला प्रिन्सिपलकडून. इन्क्लूड पॉईंट्स अबाउट एज्युकेशनल बेनिफिट्स यू विल गेन फ्रॉम धिस एक्सपिरियन्स. ते इन्क्लूड म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करा, तुमच्या पत्रामध्ये असे पॉईंट ॲड करा अबाउट द एज्युकेशनल बेनिफिट्स. ते शैक्षणिक जे तुम्हाला फायदा होणार आहे या सहलीमुळं. एज्युकेशनल बेनिफिट्स म्हणजे शैक्षणिक फायदा. यू विल गेन फ्रॉम धिस एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजे या अनुभवातून, या सहलीला गेल्यानंतर ज्या अनुभवातून तुम्हाला जे शैक्षणिक फायदा होणार आहे ते पण सांगा. म्हणजे जसं तुमची जर एखादी सहल ऐतिहासिक ठिकाणी असेल तर तुम्हाला तिथल्या इतिहासाबद्दल माहिती होते, किंवा एखाद्या जर म्युझियम वगैरेमध्ये असेल किंवा एखाद्या सायन्सच्या इन्स्टिट्यूटमध्ये असेल तर सायन्सबद्दल माहिती होते. तर बऱ्याचदा सहलीमधून तुम्हाला फायदा होते एक शैक्षणिक, तर ते पण तुम्हाला सांगायचं आहे की त्या सहलीमध्ये जसं तुम्ही जॉईन झाल्यावर तुम्हाला काय काय फायदा होईल, आणि म्हणून तुम्हाला त्या सहलीमध्ये सहभाग घेण्यासाठी परमिशन मागायची आहे, तुम्हाला रिक्वेस्ट करायची प्रिन्सिपलला. तर पहिल्यांदा तुम्ही जे आहे पत्र पाठवणाऱ्याचं नाव पाहिजे. तर बघा आता पत्र पाठवणारा कोण आहे? रोहन शर्मा, क्लास 10th B, 10वी Bचा आहे. त्यानंतर रोल नंबर वगैरे सांगितलेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लिहिणाऱ्याचा जे आहे हे पण सांगायला पाहिजे तुम्ही, लिहिणाऱ्याचा पत्ता. तसं तुम्हाला क्वेश्चनमध्ये तिथं देतात पत्ता. तर ज्यानं पत्र लिहायला त्याचा पत्ता लिहूत आपण. लेटर लिहिणाऱ्याचा पत्ता पण लिहिला तुम्ही. सॉरी, आणि तुम्हाला पिनकोड पण लिहावं लागतं आहे. आणि ज्याला लेटर लिहायला, आता तुम्ही तर लेटर कोणाला लिहू लागले? प्रिन्सिपलला. त्याचा पत्ता पण लिहावा लागते, टू द प्रिन्सिपल. आणि शाळेचं नाव दिल्ली पब्लिक स्कूल आहे, RK पुरम एरियाचं नाव दिलं, आणि न्यू दिल्ली. तर दिल्लीचा मुलगा आहे आणि शाळा पण दिल्लीची आहे, तर प्रिन्सिपल पण दिल्लीच्या शाळेचा आहे. तर याला म्हणतात याला म्हणतात सेंडर्स ॲड्रेस. सेंडर्स ॲड्रेस म्हणजे जे पाठवायला त्याचा पत्ता, नंतर तारीख पण लिहावं लागते. याला म्हणतात रिसिवर्स ॲड्रेस. रिसिवर्स ॲड्रेस म्हणजे ज्याला लेटर रिसीव करणार आहे, प्राप्त होणार आहे, त्याचा ॲड्रेस. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट लिहावं लागते की काय विषय काय आहे. तर तुम्हाला विषय काय आहे की परमिशन टू अटेंड स्कूल ट्रिप. स्कूल ट्रिप अटेंड करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? परमिशन पाहिजे. मग नंतर फॉर्मल लेटर चालू करायचं रिस्पेक्टेड सरनं. रिस्पेक्टेड सर, आय एम रायटिंग. आय एम म्हणजे मी लिहित आहे, रायटिंग म्हणजे लिहित आहे. बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. आय एम रायटिंग टू सीक. सीक म्हणजे प्राप्त करणे. म्हणजे आय एम रायटिंग टू सीक युअर परमिशन
तुमची परमिशन प्राप्त करण्यासाठी मी लिहित आहे. कशाची परमिशन? टू पार्टिसिपेट इन द स्कूल ट्रिप. स्कूल ट्रिपमध्ये पार्टिसिपेट करणं म्हणजे सहभाग घेणं. परमिशन म्हणजे परवानगी. हे परवानगी आहे, हे सहभाग घेणे. इन द स्कूल ट्रिप टू द नॅशनल सायन्स सेंटर इन न्यू दिल्ली. आणि सहल कुठं चालली आहे? नॅशनल सायन्स सेंटर न्यू दिल्लीमध्ये चाललेली आहे, नॅशनल सायन्स सेंटरला. ऑर्गनाइज्ड बाय, आणि सहल कोण ऑर्गनाईज केले? आयोजित. ऑर्गनाइज म्हणजे आयोजित. ऑर्गनाइज्ड बाय आवर स्कूल. आपल्या शाळेने जी सहल ऑर्गनाईज केलेली आहे नॅशनल सायन्स सेंटरला, त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी मला तुमची परमिशन पाहिजे. ऑन ऑगस्ट 15, 2024. 2024च्या 15 ऑगस्टला जी सहल आयोजित केलेली आहे त्याच्यात मला सहभाग घेण्यासाठी परमिशन द्या. पूर्ण एक सेंटेन्स सांगितलं, पहिल्या वाक्यात सांगून टाकले आपल्याला काय पाहिजे क्लिअरली. मग नंतर आपल्याला सांगायचे की या सहलीचे फायदे वगैरे काय आहेत. धिस एज्युकेशनल एक्सर्जन, याला एक्सकर्जन म्हणतात. एक्सकर्जनचा अर्थ असते सहल. एज्युकेशनल म्हणजे ही सहल कशी आहे? शैक्षणिक सहल आहे, कारण नॅशनल सायन्स सेंटरला चाललेली आहे. सायन्स सेंटर म्हणजे तिथं सायन्सबद्दल तुम्हाला माहिती भेटते की काय रिसर्च वगैरे चालू आहे. तर धिस एज्युकेशनल एक्सकर्जन, एक्सकर्जन म्हणजे सहल, इज डिझाईन म्हणजे अशी तयार केलेली आहे टू प्रोव्हाइड, पुरवण्यासाठी, स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना पुरवण्यासाठी, विथ हँड्स ऑन लर्निंग एक्सपिरियन्स. हँड्स ऑन म्हणजे एकदम प्राथमिक, म्हणजे त्यांना कळायला पाहिजे की सायंटिस्ट लोक काम कसे करतात. हँड्स ऑन म्हणजे एकदम पुढे तुमच्या, फर्स्ट हँड. इन व्हेरियस सायंटिफिक फील्ड, तर वेगवेगळ्या सायंटिफिक फील्डमध्ये सायंटिस्ट लोक सध्या काम कसं करतात वगैरे त्याचा अनुभव विद्यार्थ्यांना यायसाठी ही जी आहे सहल आयोजित केलेली आहे. अँड आय बिलीव्ह, आणि माझा असा विश्वास आहे, दॅट इट विल ग्रेटली बेनिफिट माय अकॅडमिक. ग्रेटली बेनिफिट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. बेनिफिट म्हणजे काय? फायदा भेटेल. माय अकॅडमिक अँड पर्सनल ग्रोथ, तर माझ्या शैक्षणिक, अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक आणि पर्सनल म्हणजे पर्सनल जे आहे वैयक्तिक, त्याच्यामध्ये ग्रोथ होईल माझी, म्हणजे प्रगती होईल. माय पॅरेंट्स, आणि माझ्या पालकांनीसुद्धा, हॅव ऑल्सो म्हणजे सुद्धा, एक्सप्रेस्ड दिअर फुल सपोर्ट, तर त्यांनी पण पूर्ण सपोर्ट दिलेला आहे. फॉर माय पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग. इन द ट्रिप, तर माझ्या ट्रिपमध्ये सहभागी होण्यासाठी पालकांनीसुद्धा पूर्ण सपोर्ट दिलेला आहे, म्हणजेच परवानगी दिलेली आहे. पुढे काय म्हणते बघा. आय अंडरस्टँड, आणि मी समजून घेतो, दॅट धिस ट्रिप रिक्वायर्स रिस्पॉन्सिबल बिहेवियर. तर बिहेवियर म्हणजे वागणूक कशी पाहिजे? एकदम रिस्पॉन्सिबल पाहिजे, कारण नॅशनल सायन्स सेंटरला सहलीमध्ये जायचं आहे, तर मी पण काही पण खोड्या वगैरे नाही करणार. रिस्पॉन्सिबली म्हणजे डिसिप्लिननं मी माझ्या वागणार असं म्हणता येते. आणि अधेरन्स म्हणजे चिटकून राहणे, म्हणजे फॉलो करणे. टू द गाईडलाईन्स म्हणजे सगळे जे नियम व अटी आहेत सेट बाय द स्कूल, तर शाळेनं घातलेल्या नियम अटी मी सगळ्या पूर्ण फॉलो करेल सहलीसाठी. आय अश्युअर यू म्हणजे मी खात्री करून देतो, यू म्हणजे तुम्हाला, दॅट आय विल कंडक्ट मायसेल्फ म्हणजे मी असं स्वतःला वागणूक ठेवील माझी. इन डिसिप्लिनमध्ये ठेवेल पूर्ण. अँड रिस्पेक्टफुल मॅनर, तर माझं जे वागणूक असेल ते एकदम डिसिप्लिन आणि रिस्पेक्टफुल असेल शिक्षकांच्या प्रती. थ्रू आउट द ट्रिप म्हणजे पूर्ण सहलीच्या दरम्यान, सहल चालू झाल्यापासून संपेपर्यंतला थ्रू आउट म्हणतात. आय विल ऑल्सो एन्श्युअर म्हणजे मी याची पण खात्री देतो, दॅट मी कंप्लीट करेल, पूर्ण करेल, ऑल माय असाइनमेंट्स, माझे सगळे असाइनमेंट मी पूर्ण करेल. अँड टास्क, आणि जे काही होमवर्क वगैरे दिले असतील, टास्क म्हणजे काम, रिलेटेड टू द ट्रिपच्या रिलेटेड सगळे असाइनमेंट होमवर्क जे आहेत ते मी पूर्ण करेल. प्रॉम्प्टली म्हणजे लगेचच, ताबडतोब. अँड टू बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी म्हणजे जेवढं चांगलं शक्य आहे मला तेवढं चांगलं मी ते टास्क पूर्ण करायचा प्रयत्न करेल. असाइनमेंट पण माझे जेवढे ॲबिलिटी आहे, जेवढे माझी शक्यता आहे, जेवढी माझी बुद्धिमत्ता आहे त्याच्याप्रमाणे मी पूर्ण प्रयत्न करेल 100%. शेवटचा पॅसेज बघा. आय काइंडली रिक्वेस्ट, असं म्हणायचं असते की रिक्वेस्टमध्ये आय काइंडली रिक्वेस्ट मी एकदम मनापासून तुम्हाला याचना करतो. टू ग्रँट म्हणजे देणे, परमिशन देणे. ग्रँट मी परमिशन देण्याला ग्रँट म्हणतात. तर ग्रँट मी परमिशन टू जॉईन धिस एज्युकेशनल ट्रिप, ही जी शैक्षणिक ट्रिप आहे, सहल आहे, ती मला जॉईन करण्यासाठी, सहभागी होण्यासाठी प्लीज परमिशन द्या. आय एम कॉन्फिडंट, आणि मी खूप आत्मविश्वास आहे मला, दॅट इट विल बी अ रिवॉर्डिंग अँड एनरिचिंग एक्सपिरियन्स,
तर हे जे असणार आहे माझ्यासाठी खूप रिवॉर्डिंग आणि एनरिचिंग एक्सपिरियन्स असणार आहे, म्हणजे खूप फायद्याचा आणि खूप चांगला एक्सपिरियन्स असणार आहे माझ्यासाठी, अनुभव असणार आहे माझ्या आयुष्यासाठी. दॅट विल आणि हे अनुभव दॅट विल कंट्रीब्यूट म्हणजे सहभागी होईल टू माय ओव्हरऑल डेव्हलपमेंट. तर या अनुभवामुळं माझा एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास पण होईल. थँक्यू फॉर कन्सिडरिंग माय रिक्वेस्ट. आणि माझी रिक्वेस्ट कन्सिडर करण्यासाठी थँक्यू म्हणा. शेवटी लिहायचं असते युअर सिन्सिअरली रोहन शर्मा 10th B, क्लास 10th B, 10वा ब वर्गाचा रोहन शर्मा.